यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगण्याविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत शिरपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका इसमाला गावठी बनावटीच्या देशी पिस्तुलासह अटक केली आहे। या कारवाईत पिस्तूल आणि 2 जिवंत कारतुसे असा एकूण 52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील मुंगोली खदान परिसरात एक इसम देशी कट्टा बाळगून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्या आधारे 13 जून रोजी रात्री 10 वाजता पोलिसांनी सापळा रचून शाहरुख गुलजार खान राहणार घुग्गुस याला ताब्यात घेतले। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 50,000 रुपये किमतीचे देशी पिस्तूल व 2 जिवंत कारतुसे असा एकूण 52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3/25 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 135 व 123 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, सुनील दुबे, अविनाश बनकर, इक्बाल शेख, पंकज कुडमते, दीपक वाकडे, किरण दसरवार, प्रफुल्ल नाईक यांनी यशस्वीरित्या पार पडली।